तू अग्नी तू पवन तू आकाश तूच जीवन, अनंत रूपे नटलाशी, ज्ञाता आणि ज्ञान तूच असे निश्चय. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, पवित्र श्रावण महिना सुरू आहे. तर श्रावण महिन्यामध्ये करण्याचे काही प्रभावी नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर का तुम्ही हे नियम पाळले, मी सांगितलेले उपाय केले, तर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडल्याशिवाय राहणार नाही. होय भक्तांनो, या संदेशावर विश्वास ठेवा आणि हा संदेश पुढे ऐकत राहा. भक्तांनो, महादेवाला काळी मिरी का वाहतात? महादेवाला काळी मिरी वाहिल्याने काय घडते? बघा, काळी मिरी असे एक शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमचं आयुष्य 100% बदलल. होय, विश्वास ठेवा. तुम्ही सुद्धा आजमावून बघा, एकदा परीक्षा घेऊन बघा. काळ्या मिरीची ताकद काय आहे तुम्ही सुद्धा एकदा बघा. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात? बरेच लोक आहेत, बेलपत्र, धोत्रा, दूध वाहतात. पण काही ठराविक लोक आहेत, ते गुप्तपणे काळी मिरी वाहतात. याचं कारण काय आहे? तर भक्तांनो, हाच एक गुप्त संकेत घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. भक्तांनो, हा उपाय सर्वसामान्य भक्तांसाठी नाही. हा आहे त्या लोकांसाठी ज्यांना महादेवाशी थेट संवाद साधायचा आहे. जर तुमच्या आयुष्यात अडकलेलं काम आहेत, सतत संकट येत असतील, तर या उपायाने तुमचं नशीब 100% बदलेल. माझ्यावर विश्वास ठेवा. श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात. म्हणून हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. भक्तांनो, तो खास दिवस, ती खास वेळ आणि ती खास पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी आजपर्यंत तुम्हाला उघडपणे कोणीही सांगितलेली नाही. भक्तांनो, मामांची सुद्धा हीच इच्छा असेल की मी हा एक गुप्त संकेत तुमच्यासोबत शेअर करावा. म्हणून आज हा संदेश बनवण्याची सद्बुद्धी मला मामांनीच प्राप्त करून दिली आहे. म्हणून हा संदेश तुम्ही कृपया करून शेवटपर्यंत ऐका आणि हा उपाय तुम्ही 100% करा. भक्तांनो, श्रावण महिना आणि महादेवाची विशेषता. श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात देवादिदेव महादेवाचे पूजन केल्यास तो अल्पपायानेही प्रसन्न होतो. या काळात दर सोमवाराला शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. दूध, बेलपत्र, धोत्रा, गंगाजल हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय आहे. महादेव हा असा देव आहे जो वैराग्याचा प्रतीक आहे. त्याला गाजावाजा नको, मोठ्या मूर्ती नको, फक्त भक्ती हवी. पंचामृताने अभिषेक, बेलपत्र अर्पण, तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण त्याच्या पलीकडे एक रहस्य आहे. काळी मिरी म्हणजे काय? तिचं आध्यात्मिक महत्त्व काय? काळी मिरी ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये ती पचन सुधारते, शरीरातील दोष नष्ट करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे. काळी मिरी उष्ण आहे, शरीराच्या ऊर्जेला जागृत करते. योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मकता दूर होते. नकारात्मक ऊर्जा ही लांब होते. शिव म्हणजे नाशक, तो तामसिक गोष्टींचा नाश करणारा. म्हणून काळी मिरी ही त्याला वाहण्यामागे अर्थ आहे. महादेव आणि काळी मिरी या जोडणीमागचं रहस्य सगळेच गोड, थंड, शांत वस्तू देवाला वाहतात. पण महादेवाला काळी मिरी का वाहतात? महादेव हा भीषण महाकाल, तामस, भस्म, अघोरी, तांडव यांचा तो अधिपती आहे. त्याला जो साधारण देव स्वीकारत नाही ते प्रिय आहे. धोत्रा, भस्म, बेल आणि काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते. ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो. काळ्या मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात? तर काळी मिरी शिवलिंगावर वाहिल्याने धनप्राप्ती होते, थांबलेली कामं सुरू होतात, कोर्ट कचेऱ्या, शत्रुबाधा दूर होते, मानसिक शांतता मिळते, नकारात्मक स्वप्ने थांबतात, दृश्य भूतबाधा दूर होते, विवाहात अडथळे येतात ते दूर होतात. हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तर याचं 100% तुम्हाला फळ मिळतं. कोणत्या दिवशी आणि कशी काळी मिरी व्हायची?
गुप्ततंत्र काय? श्रावण सोमवार सर्वात उत्तम मानला जातो. श्रावण शुक्ल द्वितीय, पंचमी, अष्टमी, त्रयोदशी हे दिवसही शुभ सूर्योदयाच्या आधी काळी मिरी 7 ते 9 किंवा 1 दाणा घ्या. काळ्या कपड्यात गुंडाळा. शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नमः शिवाय, कालरूपाय मृंडाय नमः. मग शांतपणे नमस्कार करून परत मिरी वाहताना टाळाव्यात अशा चुका. फुटलेली वापरलेली मिरी न वापरता शुद्ध वापरा. खंडित झालेली वापरू नका. पूजा करताना मोबाईल वापरू नका. दुसऱ्यांसाठी मिरी वाहू नका. पूजा करताना गप्पा मारू नका. स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू नये. पौराणिक संदर्भ मार्कंडेय ऋषी आणि काळी मिरी. मार्कंडेय ऋषीचा मृत्यू दिवस आला होता. मार्कंडेय ऋषीच्या मृत्यूचा दिवस आला होता, पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले. त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरतत्व दिलं. आजही या गोष्टींचा संदर्भ नाथपंथात मिळतो. काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे. शरीरातील वात, कफ, दोष दूर करते. निगेटिव्हिटी एनर्जी दूर करते. घरात शांतता आणते. थर्ड आय जागृत करण्यास मदत करते. उग्र शक्तीपासून संरक्षण मिळतं. स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकतात का? हो, नक्कीच. पण उग्र शक्तीपासून संरक्षण मिळतं. स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकतात का? हो, नक्कीच. पण पवित्र मनाने आणि नियमाने करावं. काळ्या कपड्याऐवजी साधा पोशाख वापरावा. मासिक पाळीच्या काळात टाळावं. स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी हा फलदायी ठरतो. राशीनुसार काळ्या मिरीचा उपयोग मेष, सिंह, धनु या राशींच्या लोकांनी 9 मिरी व्हायची आहेत, तर वृषभ, कन्या, मकर या राशींच्या लोकांनी 7 मिरी व्हायची आहेत आणि 7 काळे तिळं व्हायची आहेत. मिथुन, तुला, कुंभ मिरी. कापुराचा तुकडा. कर्क, वृश्चिक, मीन मिरी, थोडं दूध. काळी मिरी वाहण्यासाठी 5 लक्षणं तुमच्यात आहेत का? सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात. काम अडत चाललेले आहे. घरात वादविवाद वाढले. मनात एक अस्वस्थ भीती आहे. अंगात थकवा आहे, आळस आहे आणि नकारात्मकता आहे. ही लक्षणं असतील तर आजच काळी मिरी व्हावं. गुप्त मंत्र काय आहे? आज पहिल्यांदाच उघड. ओम कालभैरवाय नमः. ओम कालभैरवाय नमः. ओम कालभैरवाय नमः. मम सर्व कार्यसिद्धी कुरु स्वाहा. हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा आहे. श्रावण महिन्यातील श्रवण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आणि या दिवशी काळी मिरी वाहणं म्हणजे अमृता समान आहे. भक्तांनो, काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही, ती एक दैवी शक्ती आहे. आणि जर का तुम्ही हा उपाय श्रावण महिन्यात एकदा आवर्जून का होईना करून बघा. महादेवाला हाक द्या, तो 100% तुमचं ऐकतो आणि हा उपाय तुमचं नशीब 100% बदलू शकतो. तुमच्या नशिबामध्ये नाही ते सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, दिवस नक्कीच बदलतात रे, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. म्हणून बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. भक्तांनो, मनात कोणतीही एक इच्छा ठेवा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं असं टाईप करा. मामा सांगतात, गुरूंचा हात धरून ठेवा. लोकांचे पाय धरण्याची गरज पडणार नाही. कारण बाळा, आयुष्यामध्ये गुरुशिवाय मार्गच नाही. जेव्हा तुम्ही सारख्या ठेचा लागून पण पडत नाही, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला सारख्या ठेचा लागून पण पडत नाही, तेव्हा समजून जा की आपला हात या ब्रह्मांडाने धरून ठेवला आहे. म्हणून या पवित्र दिवशी बाळूमामांचे स्मरण करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांना एकच सांगूया, आयुष्यामध्ये अशक्यही शक्य करा. भक्तांनो, मामांची सेवा मनाला शांतता, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देते. संकटाच्या काळात मामांचे नामस्मरण हे त्या भक्ताला आधार देते. म्हणून मामा, माझ्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करा. मला कर्जातून मुक्त करा. कर्जातून मुक्त होण्याची शक्ती मला द्या. योग्य मार्ग द्या.
आणि सद्बुद्धी द्या, अशीच या ब्रह्मांडाकडे प्रार्थना करा. आयुष्यात तुमचं कितीही मोठं काम अडलेलं असू द्या, बाळूमामा 100% पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मामा सांगतात, अरे बाळा, हार मानणाऱ्यांच्या इतिहासाला अर्थ नसतो, पण मामांच्या चरणावर समर्पित होणाऱ्यांचा पराभव हा कधीच होत नाही. म्हणून बाळा, मी तुला नेहमी सांगतो, हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. म्हणून बाळा, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल. एकदा मनापासून हा संदेश पुढे काही भक्तांना शेअर कर. हेच माझे कार्य आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस. पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रूप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो, पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या
रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्य धैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1/अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्ट परवर्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताचे पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळी निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले.
सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य. हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महानव्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननियता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत. याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे. बाळा मी चराचरात व्यापून आहे. बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं. आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही
नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा, परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे.
मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.